सेम सेम टू सेम. मंगलम शिवमंगलम सावधान. ब्लाऊज पीस जर भेटले असेल ना मला खूप चांगलं एक नंबर काम झालं असतं. माझं नाक टोचून झालेलं आहे, म्हणजे नाक तर आधीच टोचलं पण यामध्ये एक खडा टाकून झाला. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गळकर ब्लॉग. तर नवीन कुणी असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्टमध्ये एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते. तर आज 2-3 दिवसानंतर आज शानूला शाळेत पाठवत आहे, कारण तिला बरं नव्हतं म्हणून तिला 2-3 दिवस काही पाठवलेला नाही. तर आज शाळेत पाठवत आहे तिला आणि आता तिच्यासाठी ना नाश्ता बघा काय करून देत आहे. तर हे आहे सरगुंडे, फोडणीचे सरगुंडे, जे की तिला खूप आवडते. मॅगीची जागा घेऊ शकते एवढी तिला आवडते हे सरगुंडे, तर मी तिला हेच करून देते. आईने कालच पाठवले माझे सरगुंडे, म्हटलं चल आज तुला सरगुंडेच करून देते. तर झालेले आहे. ही अगदी सोपी रेसिपी आहे, पण खायला इतके छान टेस्टी लागतात ना. कोणाकोणाकडे बनवतात सरगुंडे असे फोडणीचे, कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि सोबत इकडे सुरई चहा. तिकडे सुरू आहे शामची तयारी आणि माझी झोप काही झालेली नाही, कारण की काल रात्री आम्ही बराच वेळ तिथे बसलो बाहेर गप्पा गोष्टी करत, आणि कसा वेळ चालला गेला माहीत नाही पडला आणि झोप काही झालेली नाही आहे. तर दुपारी बघावं लागेल लग्नातून आल्यावर वगैरे. आज आहे लग्नाला. तर घरातले तर सगळे कामं झालेले आहे. शानूसुद्धा आलेली आहे शाळेतून आणि सगळं आवरून झालेलं आहे. फक्त आता मी म्हटलं आंघोळीला जाणे आणि तिकडून आल्यावर लगेच तयारी करणे, तर असं काहीसं ठरलेलं आहे आणि आरामात लग्न लागणार आहे. तर चला मग आता मी साडी कोणची घालू ते बघत आहे. कोणती साडी, एवढ्या सगळ्या साड्या असल्यावर सुद्धा विचार येते की कोणती साडी घालायची. ही कशी वाटणार, साधी सिंपल चांगली वाटत आहे, पण जास्त साधी होईल का असा विचार करत आहे. बरेच दिवस झाले ही साडी घातलेली नाही आहे, खूप हेवी आहे. बघते आता साड्यांचं ना असं ही राहते, कुठे लग्नात वगैरे जायचं म्हटलं की साड्यांचं कोणची साडी घालावं कोणची नाही, टेन्शनच येते एक. चला मी बघते आता कोणती साडी घालू. तर आता बघा वर ही एक साडी आहे, ही एक साडी आहे, बाकी सगळ्या अशा सुटकेसमध्ये वर ठेवलेल्या आहे. आणि या 2 साडींपैकी कोणची साडी घालू आता. इतक्यात हेच साडी घातलेली आहे जास्त. ही साडी खूप जास्त हेवी आहे, त्यामुळे विचार करत आहे घालू की नाही घालू. साडी खूप जास्त हेवी आहे. साडी कोणती घालायची याबद्दल अर्धा तास विचार केल्यानंतर ठरलं की ही साडी घालायची. तर मग पटकन मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि लगेच माझ्या तयारीला बसली. जास्त काही मेकअप केलेला नाही आहे, बेस आहे आपला बीबी क्रीमचा. त्यानंतर ब्लश वगैरे काहीच नाही, फक्त मला आय मेकअप नाही ना खूप जास्त आवडते, तर आय मेकअप केलेला आहे थोडासा. आणि आजकाल थोडासा स्मोकी वगैरे असं नाही का, थोडंसं स्मोकीवाला आय मेकअप आवडायला लागलेला आहे मला, तर ते केलेलं आहे. आणि त्यानंतर मग माझी तयारी झाल्यानंतर माझ्या शानूची तयारी करून दिली, कारण की मग तिचं राहते की मला असं नाही करून दिलं, मला तसं नाही करून दिलं, माझी तयारी नाही करून दे, तू तुझीच तयारी करते असं तसं म्हणून. आणि तिचं बघा लिपस्टिक मी लावत होती ना, तर ती म्हणत होती की मम्मी मला तू जे लिपस्टिक लावलं ना तुझ्यासारखं डार्क तसं लिपस्टिक पाहिजे. मी थोडंसं असं डॉट डॉट करून लावते, पण तिला तसं नाही पाहिजे होतं. तिला पाहिजे होतं की मला असंच पाहिजे, तू जसं लावून दिलेलं आहे तसं, म्हणजे तू जसं लावलेलं आहे तसंच लिपस्टिक पाहिजे म्हणून लावून. तर झालेला आहे तिची पण तयारी. आणि केस धुतलेले होते, त्यामुळे तिचे केस करायसाठी ना खूप वेळ लागला. थोडेसे असे जास्त सिल्की नाही, पण सिल्की आहे थोडेफार तिचे केस. तर ते केस मग करता एक तर पिन पण लागत नाही काहीच नाही, सगळे असे घसरू जातात. आणि मग थोडंसं तेल वगैरे लावलं तेव्हा ते व्यवस्थित झालं. तर असं आहे. चला मग मंडळी, आता आज भरपूर असे कामं आहेत, ते आटपून घ्यायचे आहे जरी मी थकली असेल तरीसुद्धा. तर तिकडून आल्यानंतर पुन्हा रील्स वगैरे करायचे आहे. मी रील्स काही केलेलं नाही आहे,
माझी तयारी वगैरे झाली, यांची व्हायची होती. यांनी वेळेवर प्रेस करणं हे ते वेळेवरच राहत असते आमचं. तर मी तयारी करून बसलेली होती आणि मग यांनी तयारी केली. त्यानंतर मग आम्ही निघालो. बापरे ऊन बांधासाठी घेतलं असते का? मध्ये बस मध्ये बस मध्ये बस. चला ऊन तर भरपूर आहे, खूप जास्त ऊन आहे. आज एक चुकीचं काम केलं मी. डोक्यावर काही ना काही बांधायला पाहिजे होतं. चुकलं, माझं पण नाही ना, माझ्या पण डोक्यावर नाही, तिच्या पण नाही आणि हे तर नाहीच बांधत. तर आल्यानंतर इथे ना मला माझा मामेभाऊ भेटला बाहेरच. मी म्हटलं चल सोबत, एकटं एकटं जायला असं थोडंसं हे वाटते. तर मग मी थोडासा शोधाशोध केला आणि माझ्या मामी कुठे आहे म्हणून. तर दोघीजणी मला इकडे बसून दिसल्या, माझी आत्या आणि मामी. तर तिथे मग मी त्यांच्यापाशी जागा होती तर तिथे जाऊन बसली आणि थोड्याच वेळात लग्न लागणार होतं. आम्ही बरोबर वेळेवर गेलो आणि 30 तारखेला याच हॉलमध्ये यायचं आहे. तर असं आम्ही त्याच गोष्टी करत होतो बसल्या बसल्या. तर इथे थोड्याच वेळात नवरी नवरदेवाची एंट्री झालेली आहे. तर इथे यांचा फोटोशूट हे ते चालू आहे सध्या तरी. आणि याच्या लग्नाची ना एक आठवण राहिली. मंगलाष्टके म्हणता म्हणता लाईन गेली होती. तर मग सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सगळ्यांचे आवाज बघा आता. मंगलाष्टके चालू असताना सगळ्यांनीच मंगलाष्टके म्हणू लागले. माईकमध्ये कसं गायक होते इथे, ते पण इतके छान गाणे म्हटले आणि त्यांनी मंगलम शुभमंगलम सावधान. ऑडियन्स पण साथ देत आहे. मंगलम शिवमंगलम सावधान. तर लग्न वगैरे लागून झालं आणि शानूला लागली होती भूक म्हणून मी तिला वर घेऊन आली. तर माझे सबस्क्रायबर भेटले इथे, तर त्यांना सेल्फी वगैरे घ्यायची होती. सेम टू सेम बट डिफरंट. माझ्या भावाची कार्बन कॉपी. ऊन नव्हती पण इतकं गरम होत होतं, खूप जास्त गरम होत होतं. गरम झाका मी घरून बांधून न्यायसाठी काही स्टोल वगैरे काहीच नव्हतं नेला. आम्ही पानावरच झालो. एवढ्या उन्हात आणि एवढ्या गरम झाकांमध्ये जर गेलं ना तर झाव लागते. त्याच्यामुळे ना थोडंसं उन्हाचं असं बांधून करून गेलेलं कामाचं, पण मला आठवणच नव्हती राहिली. तर असं आहे. चला आता आलेली आहे, मस्त जेवण वगैरे झालं आणि खूप जण ओळखीचे मिळाले. आणि तुम्ही बघितलंच माझा भाऊ आणि तो संकेत सेम दिसतात, दोघंही जण सेम दिसतात. आता यावेळेस त्यांनी भेटला तर उडवलं होतं पण सेम दिसतात दोघं जण. तर असं आहे. चला मग आता मला आता दोन रील करायच्या होत्या, त्या करून घेतल्या आणि विचार करत आहे आणखी एक करते बा म्हणून. तर चला मी आता सर्वात आधी कपडे चेंज करून घेते. आता 2 रील मी साडीवरच्या टाकलेल्या आहे आणि आणखी एक करून ठेवते. तर चला आता मी चेंज करते पटकन, कारण की काम झालं की हे सगळं नकोसं वाटते. आणि मस्त असं मस्त आपली कुर्ती वगैरे घातली म्हणजे थोडंसं असं मोकळं वाटते. तर चला मग मंडळी आता भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. एवढी जास्त झोप येत होती पण बिलकुल झोपली नाही, कारण मला एक रील टाकलेली आहे मी ट्रान्झॅक्शनची. तर ते एडिट करत बसलेली होती. त्याला खूप एडिट करावं लागलं आणि खूप थोडा वेळ गेला त्यामध्ये जास्त. तर झोपायला काही मिळालं नाही. आणि आता झालेला आहे चहाचा वेळ. तर काय संध्याकाळ होत आलेली आहे. आता म्हणते चहा मांडून दे, तर चहा मांडून देते यांच्यासाठी.
तर झालेला आहे चहा आणि चहासोबत मी आज ते पापडी असते ना जे खजीला बनवली जाते तर त्या पापड्या आईंनी पाठवल्या त्या तर आम्ही खाल्ल्या पण माझ्या आईनीसुद्धा नंतर पाठवल्या राहुलच्या हाताने तर त्यासुद्धा घेतलेल्या आहे मी थोड्याशा एक स्नॅक्स म्हणून खायसाठी. तर चला आता आम्ही खाऊन घेतो आणि मग मला तयारी करायची मार्केटमध्ये जायसाठी. तर आता हे आजचं तर लग्न झालेलं आहे आणि आता नरेशच्या लग्नाची तयारी करायची आहे. तर माझ्यापाशी या ज्या साड्या मी घेऊन ठेवलेल्या आहे त्याच्यासाठी मला फॉल आणायला जायचं आहे. आणि एक मेन गोष्ट मला शानूला नाही का तिच्यासाठी जो मी सोन्याचा खडा घेऊन ठेवलेला होता तो तिच्या नाकात टाकायचा आहे. तर आता त्यासाठीच चाललेलो आहो आम्ही कारण घरी हे करू देणार नाही त्याच्यामुळे बाहेर गेलेलो म्हणजे बाहेरून टाकून आणलेलं कामाचं. तर चला चला चल ग शानू कुठे गेली. अरे शानू पंखा कशाला बंद केला. कपडे वाहू टाकले होते मी आतमध्ये. ते घे डब्बी. चला एक साडी घ्यायच्या मागे किती सगळं घ्यायचं असते ना. पेटीकोट घ्या ब्लाऊज घ्या ते पण आता ब्लाऊजचं खूप हे झालेलं आहे. डिझायनर ब्लाऊज हे ब्लाऊज ते ब्लाऊज सगळ्याच बायकांना आवडते सगळ्यांनाच आवडते पण साडीपेक्षा महाग तर ते सगळं पडते. बाकी सगळं चिल्लर झालं तेच महाग पडते आणि किती काय मेहनत करावी लागते. फॉल शोधा हे करा ते करा. फॉल शोधण्यातच इतका वेळ चालला जातो ना. माझी एक नवीन साडी पडलेली आहे ज्याची फॉल मला अजूनपर्यंत मिळत नाही आहे. तो एकदम पतला कापड आहे आणि त्याच्यावरची ना एकदम मॅचिंग फॉल पाहिजे ते अजूनही मिळालेली नाही आहे आणि ती साडी माहिती नाही मला कधी घालायला मिळणार. तर फॉल वगैरे घेतल्या आणि मग शानूच्या नाकात खडा टाकायचा होता तर सोनाराच्या दुकानात गेलो. पकडाय हे पकडता का हे काही नाही करत बसते. तिला माहिती आहे थोडासा त्रास होते जास्त नाही होत आहे ना. काहीच नाही शानू तुला माहिती आहे ना काहीच नाही होत. त्रासच नाही होत. हो तुला तर माहित आहे ना पण आता तू नाक टोचलेलं आहे आत्ताच कापत आहे फक्त ते. हो ना साफ म्हणजे ते हे तेल वगैरे लावायचं आहे का काही नाही ना. ते हे वगैरे काही पकडलं असेल यांना ते काढायचं आहे का. नाही काहीच नाही थोडं तेल हो हो हात खाली वर बस झालं झालं. आलं ना ते. बस झालं. हां आत्ताच ना टोचलं मी तिचं. आता नाही मेन म्हणजे महिन्यात झाला असेल. नाही तिला तर ते 2-3दा हे झालं होतं पिकल्यासारखं. काही नाही होत काही नाही होत काही नाही. झालंच आहे. झालं तर आता छान वाटत आहे. पहिले ना थोडंसं ते वेगळंच वाटत होतं मला नाही आवडत ते तार वगैरे. तर त्यानंतर मग आम्ही आलो साडी बघायसाठी. तर मला माझ्या मामींसाठी अहेर घ्यायचा आहे तर अहेरात साडी द्यायसाठी घ्यायची आहे. तर इतकी छान साडी भेटली ना मला खोटं नाही सांगत मला. तर आली मी घरी आणि घरी आल्यानंतर जेवण खावण केलं आणि मी माझ्या कामाला लागली. हे बघा तर यातले ब्लाऊज पीस जे आहे ते काढून घेतलेले आहे. हे बघा काढून घेतले ब्लाऊज पीस. मी मार्केटमध्ये ना अशा याच्यातून ब्लाऊज पीस जर भेटले असते ना मला खूप चांगलं
एक नंबर काम झालं असतं माझं. पण गोष्ट अशी झालेली आहे की मी हे खूप शोधले अशा पॅटर्नमधून, पण असे काही भेटलेले नाही आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावरच काहीतरी डिझाईन करून असे ब्लाऊज शिवूया. तर असं आहे, हे झालेलं आहे या साड्यांचं. आणि या साडीवरचं ब्लाऊज कट करून ठेवलेलं आहे. डिझाईन वगैरे कापायचीच आहे, कारण याला जॉईंट भरपूर लावावं लागत आहे. ही साडी मी ऑनलाईन बोलवलेली होती मागेच, तर याचं पण काम झालेलं आहे. आता हे जे आहे हे व्यवस्थित ठेवून देते मी. आणि शानूचं पण माझ्या शानूचं पण छान नाक टोचून झालेलं आहे. म्हणजे नाक तर आधीच टोचलं, पण यामध्ये एक खडा टाकून झालेला आहे. आणि आता पहिलेपेक्षा बरं दिसत आहे. बरं नाही, खूपच चांगलं दिसत आहे. मला ते बिलकुलच आवडत नाही, तार वगैरे नाकात. आणि सर्दी वगैरे झाली तर आणखीनच जास्त विचित्रासारखं वाटते. तर हे बघा आता मस्त वाटत आहे, छान दिसत आहे शानू. छोटासा खडा मस्त दिसत आहे, छोटासा खडा झालेला आहे. स्टारवाला घेतला होता ना, अजून छान दिसत. हो का, तू आता मोठी झाल्यानंतर तुला स्टारवाला ठीक आहे. हां, ते तुझा पसारा आवरून घे तेवढा, आणि ते फॉलचं मला देऊन दे इकडे, मी माझ्या साड्यांवर ठेवून देते. चला मग मंडळी, आता करते मी आजच्या ब्लॉगला इथेच एंड. आज खूप सगळे कामं झालेले आहे, आणि खूप सगळे कामं एक महत्त्वाचं जे काम होतं ते सुद्धा झालेलं आहे. माझ्या मामीसाठी साडीसुद्धा घेऊन झालेली आहे. अहिराजी द्यायची आहे ते, आणि त्याला जे कपडे द्यायचे तर ते मी त्याला पैसे देऊन देणार, तो घेणार. त्याच्यानंतर मग त्याच्या पसंतीनुसार, नाही का, मुलांचं कसं आपल्याला चॉईस माहीत नाही राहत, तर ते त्यांच्याच पसंतीनं झालेलं कामाचं. तर असं आहे. चला आता थोडीफार तयारी सुरू आपली झालेली आहे लग्नाची. तर लवकर धावधाव करत लग्न येणार आहे, तर त्याच्यामुळे पटापट हे सगळं आवरायचं आहे. तर चला आता आजच्या ब्लॉगला करते मी तेच एंड. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. चल बाय बाय, भेटू द्या.